नमस्कार. श्री नागराज शास्त्री संकलित चैतन्यबोध ही श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने आपण वाचत आहोत. आज आपण 23व्या प्रवचनाला सुरुवात करतो आहोत. आशीर्वाद. नुकतंच लग्न झालेल्या एका जोडप्यास श्री महाराजांनी केलेला उपदेश. थोडंसं आपण जर सावली पाहिली तर कोणीतरी येऊन गेलं असं म्हणायला हरकत नाही. कर्माच्या कर्त्याशिवाय कर्म होऊ शकत नाही. कर्त्यामुळेच दोघे जण आहेत. एक मी तरी करता किंवा दुसरी कोणती तरी शक्ती असली पाहिजे. मी जर करता खरा असेन तर मी म्हणेन ते झालंच पाहिजे खास, नाही का? अशी कोणती गोष्ट आहे मी केल्याबद्दल केल्यानंतर निस्संशयपणे काही अमुक एक होईलच असं आपल्याला सांगता येतं का बाळ कधी? जाऊ द्या. आपण असं म्हणून पाहतो, एखादा मुलगा अगदी हुशार असला, शाळेत परीक्षेला बसला, माझ्याकडून मी केलंय पण परीक्षेत काय होतं आणि काय नाही असं म्हणतो. म्हणजे खरं करते पण नाहीच नाही, नाही का? ते करते पण खरं नव्हे हे ओळखून जो वागेल ना त्याला भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव उत्पन्न होते बरं का. कर्तेपणाच्या अभिमानात भगवंताचा विसर पडतो. पण हे जो ओळखून वागेल त्याला भगवंताची आहे ही जाणीव उत्पन्न होते. कोणीतरी करता आहे खास, नाही का बाळ? मी नसेन तर तो असला पाहिजे हे जसं आहे तसंच आपल्या प्रपंचामध्ये सुद्धा अमुक गोष्ट अमुक तऱ्हेने होते आहे असं म्हणण्यापेक्षा ती झाल्यावर मी केली असं म्हणतो. व्हायच्या आधी प्रयत्न करतो म्हणतो आणि झाल्यानंतर मी केली असं म्हणतो नेहमी, नाही का? तेव्हा झाल्यानंतर मी केली म्हणण्यापेक्षा आधीपासून तोच भगवंत करतो भावना ठेवून जगणं हा परमार्थ, नाही का? परमार्थ म्हणजे काही सोंग ढोंग नाहीच कधी. मला तुम्हाला सांगायचं आहे खरं कारण नाही बरं का, पण हेच ठेवावं. भगवंताची प्रपंचात जरुरी किती आहे हे लक्षात ठेवून वागणं जरूर आहे, खरं नाही का? आपल्यात मनच तशी पडली आहे. त्याच्या प्रपंचात राम आहे असं म्हणतात, नाहीतर राम नाही असं म्हणतात. म्हणजे प्रपंचात राम असेल त्याचा प्रपंच उत्तम, नाही का? आणि जगात नेहमी आपण पहा, आपले जे जे प्रयत्न चाललेत, जन्माला आल्यापासनं अगदी जो प्रयत्न करील, मी सुखी व्हावं म्हणून प्रयत्न करतो, नाही का? आणि अभ्यास कस लावून केला, परीक्षा दिली, नोकऱ्या केल्या, या सगळ्याचं मूळ त्याच्याकरता ते नसून त्याच्यातनं समाधान मिळवावं म्हणूनच आहे, नाही का? पैशाकरता पैसा कोण मिळवतो मला सांगा? तसा जर मिळवला तर खर्चच करणार नाही कधी, नाही? विद्येसाठी जर विद्या असेल तर नोकरीची अपेक्षाच करणार नाही, नाही का? नोकरी करता नोकरी करेल तर पगाराची अपेक्षाच ठेवणार नाही. पण नोकरी एखाद्याने केली आणि पगार नाही मिळाला, नोकरी बरी झाली म्हणता येईल का त्याची? नाही म्हणता येणार ना. अभ्यास संबंध केला, परीक्षेला यश आलं नाही तरी नाही अभ्यासाचं चीज झालं, नाही का? तसा प्रपंच केला आणि समाधान नाही मिळालं तर नाही प्रपंच, नाही का? तेव्हा प्रपंचात समाधान मिळवण्यासाठी गरज असेल तर भगवंताची गरज आहे. प्रपंचात भगवंताची गरज कुठे आहे? अत्यंत अभिमानी वृत्ती झाली, विषय वृत्ती झाली तर भगवंताची गरज आहे असं वाटू लागतं बरं का. पण त्याची गरज किती आहे? त्याशिवाय समाधान कोणाला मिळालं नाही आत्तापर्यंत. हां, अगदी राजापासनं रंकापर्यंत पाहिले, जगामध्ये विद्वान लोक पाहिले तर कितीतरी विद्वान लोक आहेत. इतके जरी पाहिले तर समाधान नाही मिळणार कधी. हां, समाधान भगवंतापाशीच मिळेल. बाकीच्यांचं एक क्षेत्रच नाही असू शकत, बरं का बाळ? म्हणून भगवंताची अत्यंत गरज आहे. आणि ह्या ज्या झाल्या गोष्टी त्यात परमात्म्याचा हात असतो याची जाणीव ठेवून वागू. म्हणजे याच्यामध्ये पावित्र्य आहे, नुसते विषय नाही याच्यामध्ये. हां, म्हणजे संस्कार हे जे आहेत ते अत्यंत पवित्र असे संस्कार आहेत. त्यात विवाह संस्कार अत्यंत महत्त्वाचा आहे. महत्त्वाचं का म्हणतो? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये वळण लावायला 2-3 गोष्टींची अत्यंत गरज आहे. मनुष्याला वळण केव्हा लागते? एक अगदी मुंजीच्या वेळी लागेल, तेव्हा मी ब्राह्मण झालो असं वाटायला लागतं. दुसरा जर संस्कार असेल तर लग्नाचा आहे, नाही का? सगळ्या संस्कारात याला अत्यंत पावित्र्य आहे. आपल्यामध्ये इतक्या चिकाटीनं राहतात, कसोटीनं पाहतात, कसं होतंय, काय पत्रिका कशी आहे, इतकं बारकाईनं पाहतात की त्यात पावित्र्य आहे म्हणून पाहतात. आपण जाती गोत्र पाहतो, सगळ्या गोष्टी पाहतो ना. चांगली माणसं असतात, मी तुम्हाला सांगतो. हां, पण ते किती बारकाईनं पाहतात सांगा, नाही का?
त्यांच्यात खरं म्हणजे अतिपावित्र्य म्हणून पाहतात. त्या पावित्र्यामध्ये भगवंताचा हात असल्याशिवाय जुळत नाही. तेच आपण ह्याच्यामध्ये पाहतो. कोण, कुठलं, काय, सगळे संबंध असे एवढे मोठे नाही का, भगवंताच्या इच्छेने घडतात. ही भगवंताची इच्छा संबंध प्रपंचात आपण राबवून ठेवली पाहिजे, नाही का बाळ? माझ्या प्रपंचात राम आहे ही जाणीव ठेवून वागणं जरूर आहे खरं. म्हणून माझं म्हणणं, या संस्कारासारखा पवित्र संस्कार दुसरा कोणता नाही. आणि आश्रमामध्ये गृहस्थाश्रमाला अत्यंत महत्त्व आहे खरं. मी सांगेन, संन्यासापेक्षा सुद्धा गृहस्थाश्रमाला महत्त्व वरती आहे. तो आश्रम सगळ्यांना आधारभूत असा आहे, नाही का? आणि त्या आश्रमात एकच ठेवावं, सदा सर्व काळ भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून वागावं. हां, त्यात मनुष्याला अत्यंत सोय झाल्याशिवाय कधी राहायची नाही. बाकीच्या या गोष्टी कशा आहेत? झोप न येणाऱ्या माणसाला दुसरी गोळी जसं देऊन झोप आणतात, तसं विषयाच्या धुंदीमध्ये मी सुखी असं त्याला वाटेल, पण ती धुंदी कमी झाली की त्याचं दुःख कायम राहतं. याच्यामध्ये स्मरण सतत राहील हे आपण ठेवूया बाळ. प्रपंच करत असताना 2 गोष्टी आपण ठेवू. आपण भगवंताचे आहोत ही जाणीव ठेवून आपण प्रपंच करू. विकाराचं दास्यत्व पत्करण्यापेक्षा विकाराचं मालक बनण्याची जरूर आहे खरं. हे जर कशाने होईल तर अत्यंत सदाचरणाने, अत्यंत नीतिधर्माच्या आचरणाने आणि भगवंताच्या स्मरणाने साधेल, नाही का? मी मालक म्हणून असणं हे निराळं आणि गुलाम म्हणून असणं निराळं, नाही का बाळ? कैदीखान्यामध्ये कैदी आहेत आणि त्यांच्यावरचा मुख्य मनुष्यही आहे, नाही का? तो कैदी शिपायांच्या ताब्यात राहतो आणि शिपाई त्या वरिष्ठांच्या ताब्यात राहील, नाही का? म्हणून आपण मालक म्हणून प्रपंच करावा. त्यात जो आनंद आहे ते दास्यत्वात राहणार नाही बाळ. आणि त्याला सगळ्याला उपाय भगवंताचे स्मरण हा त्याला मार्ग आहे. बरं का बाळ? म्हणून माझं म्हणणं काय, हे सगळं करताना भगवंताचा विसर न पडेल असे तू वाग. यात खरं खरं कल्याण आहे बाळ. आपल्या कर्तव्यामध्ये आपण जो राहील, लहानपणी आईबापाच्या आज्ञेनं वागणं, मोठेपणी एकपत्नी वर्तानं वागणं, सत्यतेनं सचोटीनं वागणं आणि भगवंताचं स्मरण करताना जगात वावरणं, यात खरोखर सत्प्राप्ती आहे. आणि खरं समाधान ह्याच्यात आहे. समाधान मला मिळालं असं चाखून राहिलं पाहिजे, तरच तो मनुष्य सुखी आहे. सगळं आहे पण बाकी आम्ही हे म्हटलं तर चुकतं सगळं, नाही का बाळ? आणि रामाच्या कृपेनं सगळं तुला अनुकूल आहे. आई वडिलांच्या आज्ञेनं नेहमी वागत जा. वडिलांची आज्ञा पाळणं हे मुलांचं खरं खरं कर्तव्य आहे, नाही का? बाकी जशी कर्तव्य आहेत त्यांच्या आज्ञेनं वाग. आनंदाने संसार करा अगदी, बरं बाळ? दोघांनी अत्यंत सुखाने संसार करावा. आणि बाई, संसाराला जर लागत असेल पैका अडका वैभवापेक्षा समाधान वृत्ती लागते नेहमी, नाही? समाधान हे घराचे भूषण आहे, इमारतीचं भूषण आहे आणि बाकीच्या गोष्टी आहेत. पण आपला संसार म्हणून जर करायचा असेल, समाधान वृत्ती असावी. समाधान हेच खरं भूषण आहे. मी सांगेन, बाकीच्या गोष्टी प्रारब्धानं मिळतील, समाधान भगवंताच्या कृपेशिवाय मिळणारच नाही कधी. म्हणून नेहमी स्मरण ठेवावं. देव आहे असं मानताना बाळ तसंच कायम ठेवा. केवळ स्मरण ठेवत जा. आणि आपल्या धर्मशास्त्राप्रमाणे पतीसारखं दैवत नाही, हे आपल्या धर्मांनी सांगितले. आपल्यामध्ये ज्या ज्या मोठ्या स्त्रिया होऊन गेल्या, द्रौपदीसारख्या, सावित्रीसारख्या, त्यांनी दुसरं काही केलं नाही. पती आज्ञा हीच त्यांनी मानली. पतीसारखं दैवत नाही. आणि पतीला दैवत मानायला देवाला देव मानलं पाहिजे आधी. म्हणून देवाचं स्मरण ठेवून सगळ्यांचं करावं आणि त्यात सगळ्यांनी आपुलकीने वागावं. देवावर निष्ठा ठेवून राहत जा. राम तुला सुखी करेल अगदी. दोघांनी सुखाने संसार करा म्हणजे राम कृपा करेल. अगदी भरवसा बाळगा बरं बाळ. अगदी आनंदात दोघांनी राहा बरं बाळ. नाही, शाब्बास, खरंच चांगलं झालं. या आनंदात राहा बरं बाळ. या. प्रवचन 24 आशीर्वाद. हे पहा, मनुष्य म्हटला म्हणजे 2 गोष्टी त्याच्याजवळ आहेत. एक, मनाची जाणीव आपल्याला आहे, नाही असं नाही. मला करावंसं वाटतं पण मन घेत नाही असं म्हणतो. माझ्या मनात नाही आलं असं म्हणेल. मग एखादी गोष्ट तू का आला नाहीस? मी येणार होतो पण माझ्या मनात आलं न जावं आता. म्हणजे देह आणि मन या 2 गोष्टी आहेत. देह कसा आहे? हा अत्यंत परस्वाधीन आहे. तो आपल्या ताब्यात तर नाहीच आहे. जन्मापासून शेवटपर्यंत पाहिलं, जन्माला यायच्या वेळेस मी जन्माला येतो म्हणून येत नाही.
जाताना मी जातो म्हणून जाता येत नाही. दोन्ही जर परस्वाधीन आहे, ज्याची दोन टोके सारखी, त्याचा मध्यही तसाच असला पाहिजे खास. आणि देहाचं आपण पाहतोच, अत्यंत परस्वाधीन आहे. देहाला सुख पाहिजे असेल तर आपलं सुख आपल्याला भोगता येत नाही. आपण पाहतो दुसऱ्या कोणाशी तरी मदत घ्यावी लागते. इतका परस्वाधीन देह आहे. मन खरोखर जर पाहिलं तर मनसुद्धा आपल्या स्वाधीनच आहे. आपण जर त्याला वळणावर आणलं तर मन आपल्या स्वाधीन करता येईल. देहाला किती जरी जपलं तरी देह नाही ताब्यात ठेवता येणार. पण काय झालं आहे, देहाला आणि मनाला दोन तऱ्हेचे रोग झाले आहेत खरे. देहाला जर रोग कोणता असेल तर ज्याच्यामध्ये कितीतरी खाल्लं तरीसुद्धा आणखी खावंसं वाटतं. हा देहाचा रोग आहे. या रोग्याला भस्म्या रोग म्हणतात ना. भस्म्या रोग कसा आहे, किती जरी खाल्लं तर आणखी खावंसं वाटतं, पण त्याचं रक्त मात्र होत नाही कधी. तसं विषयानं आत्तापर्यंत पुष्कळ भोग भोगले, पण पुरे झालं असं कधीच वाटत नाही कोणाला. समाधान तात्पुरतं वाटतं, पण ते समाधान कसं आहे, आपल्या खऱ्या आनंदाला मानणारं समाधान हे आहे खरं. विषयाचा आनंद हा खरा आनंदाला मारणार आहे आणि तो चांगला असं म्हणताच येणार नाही. किंवा त्याचं जे आहे ते कितीही भोगा, कितीही म्हातारपण येवो, किती येवो, तो हवा. विषय नको असं वाटत नाही कधी. मला आणखी हवं असं वाटतंय. माझं हवेपण संपतच नाही कधी. त्याची हाव कधी कधीच संपली नाही. हा रोग त्याला आहे. आणि मनाला जर रोग कोणता असेल तर अग्निमांद्य हा मनाला रोग आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी पुढे दिसत आहेत. परमात्म्याच्या लीला दिसत आहेत. भगवंताच्या नामाचं संकीर्तन आपल्याला ऐकायला येतंय. भगवंताचं गुणवर्णन गातो आपण. पोथी पुराण काय साधा आत्तासुद्धा किती असे अनुभव आपल्याला ऐकायला येतील, पण तिकडे मन आमचं जातच नाही. पक्वान्न वाढली आहेत पण भूक जर लागली नाही तर खावं असं वाटत नाही कधी. पक्वान्न आहे, शंकाच नाही. आपल्या हिंदुस्थानामध्ये त्या बाबतीत पक्वान्न खरोखर पुष्कळ ठिकाणी पडली आहेत, पण ते खावं अशी बुद्धी मात्र आमची होत नाही. म्हणजे एकीकडे अग्निमांद्य आहे आणि दुसरीकडे भस्मी रोग आहे. देहाला भस्मी रोग आहे. विषय कितीही भोगला तरी आणखी भोगावासा वाटतो. आणि अग्निमांद्य आलं आहे म्हणजे पक्वान्न असूनसुद्धा खावं असं वाटत नाही. मनाला असं वाटत नाही. मला कशाची तरी गरज आहे यात शंका नाही. मी काय म्हणेन, बाकीच्यांचे अनुभव जाऊ द्या. आपला अनुभव आपल्याला काय सांगतो आहे. एक 12 वर्ष तपश्चर्या केली तर फळाला येते असं म्हणतात. आता प्रपंचाची किती 12 वर्ष आपण तपश्चर्या केली असेल. खरं कशासाठी केलं आपण विचार करून पहा ना. आपल्या मनाशी आपण विचार केला की आपण प्रपंच कशाकरता करतो आहोत, करण्याचा हेतू काय. एखाद्याला जर एखाद्याने विचारलं, अरे आज कुठे आला, तर अमक्या ठिकाणी गेला असं म्हणता येईल. कुठे जायचं असेल तर काही कारण सांगता येईल. पण एखाद्याने जर विचारलं, इतक्या कष्टानं मेहनतीनं प्रपंच करतो आहेस, करण्याचा हेतू तरी काय. मुलाबाळांचं पोषण व्हावं म्हणून करतोय का घरदार मिळावं म्हणून करतोय. काय करण्याचा हेतू काय. चांगल्या माणसाला नाही सांगता येणार कधी. खरं तो पुष्कळदा असं म्हणेल, मी कशाकरता काय करतो कुणास ठाऊक, असं म्हणतील बरेच. जसं आपली परिस्थिती कशी आहे. एखादा बिनतिकिटाचा बैरागी गाडीत बसल्यानंतर त्याला जर एक जणांनी विचारलं कुठे जायचं आहे तर गोंधळून जातो. तशी आमची अवस्था आहे खरी. ही अवस्था अशी झाल्यानंतर खरोखर आपल्याला काय करायचं हे कळल्याशिवाय कसं होईल. आपल्याला कोणत्या गावाला जायचं आहे असं कळल्याशिवाय तिकीट काढता येत नाही. बरोबर त्या गाडीत बसता येत नाही. म्हणजे बिनबुडाची जशी हे पाहतो, नाव पाहतो ना. तुम्हाला ठाऊक असतील होड्या आहेत. त्या होड्यांना ते शीड बांधतात. ज्या बाजूला जायचं असेल त्या बाजूचा वारा येईल असं शीड लावतात. आम्हाला शीड लावायला जागाच नाही कुठे. मी प्रपंच कशा करता का करतोय खरोखर आम्हाला माहीत नाही. म्हणजे असं विचारलं की प्रपंच करण्याचा हेतू कोणता, आपल्याला माहीत नाही असं नव्हे, पण की नाही ते दबलं गेलं आहे असं झालं आहे. ते कसं झालं आहे, प्रपंचामध्ये आपण पुष्कळ गोष्टी नाना तऱ्हेच्या करू लागलो आहे. या कशा करता, ज्यासाठी करतोय त्याकरता आहेत असं मात्र नाही. ही गंमत खरी. आश्चर्य आहे, जे करतो त्या करता नाहीत तर अजून वेगळे काहीतरी मिळवायचं आहे खास. आपण नोकरी करतो. नोकरी करता नोकरी आपण करतच नाही. पगार मिळावा म्हणून नोकरी करतो. व्यापार करतो.
लोकांना माल मिळत नाही म्हणून दुकान घातलं असं नाही. आपल्याला नफा व्हावा म्हणून आपण करतोय. पण समजा एक महिनाभर नोकरी केली आणि पगार नाही मिळाला तर काय होईल? नोकरी फुकट गेली म्हणता येईल. व्यापारात तूट आली तर व्यापार बुडला, व्यापार चांगला झाला नाही म्हणता येईल. म्हणजे प्रत्येकाचा हेतू असून जर आम्हाला साधलं नाही तर तो फुकट गेला म्हणता येईल. तसं प्रपंचाचा हेतू कोणता असेल मला सांगा? कोणता असेल मी आत्ता सांगतो. जन्मापासून आपण जर करत असू ना, ज्या ज्या गोष्टी मी केल्या त्यात माझा स्वतःचा स्वार्थ आहे. आणि ते कोणतं? मला पूर्ण समाधान मिळावं हाच स्वार्थ आहे खरा. मी सुखी व्हावं. हे काय आहे? सुखी म्हणजे विषयाचं सुख नव्हे, अखंड सुख मिळावं, अखंड असावं, त्या सुखाला कमीपणा नसावा कधी. हे सुख मला अखंड मिळावं हा त्यातला हेतू आहे. अखंड सुख, अगदी याच्यामध्ये कधी कमतरता नाही. हे विषयाचं सुख हे तात्पुरतं आहे, आज आहे उद्या नाहीसं होईल. पण हे जे समाधान आहे ते अखंड टिकण्याकरता आहे. आणि ते समाधान मिळवण्याकरता माझा सगळा प्रयत्न चालला आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही पहा, एक समाधान नाही टिकलं तर नको असं वाटायला लागतं नाही का? पण आपण समजा एक 5 तप आपण प्रपंच केला आणि आढावा आपण जर खरोखर काढला ना, जसं ते व्यापारी लोक दर दिवाळीला आढावा काढून पाहतात की बुवा कसं काय, नफा नुकसान काय झालं आहे. मी म्हणतो आपल्या दरवेळेला नको, एक 5-12 वर्ष जाऊ द्या. म्हणजे 12-5 60 वर्ष झाली. वयाच्या 60 वर्षापर्यंत आढावा घेण्यास वाट पाहू नये हे खरं आहे. हां, जितकी ज्याला सवड तितकं त्यांना पाहावं. पण मी कमावलं कोणतं पाहावं. मी अगदी खरं सांगेन, तरुण माणसं इतकी काळजी करत नाहीत जितकी म्हातारी माणसं काळजी करतात. मग कमवायचं असेल तर काळजी करणं हेच का कमवायचं? शेवटी जाताना माझं काम राहिलं म्हणतो, परत जातो. खरं काय असेल मला सांगा? हेच का खरे काबाड कष्ट असतील? हीच का मेहनत असेल? भगवंताची शिकवणूक आपल्याला हीच का असेल की ज्याच्यामुळे मी तळमळीतच जीवन माझं संपवावं? हेच का हेतू असतील? आपला हेतू जर खरोखर असा असेल की मला समाधान मिळालं पाहिजे, मग आपण नको का शोध करायला? समाधान कुठे मिळेल? आपण असं नको का पाहायला? आपला अनुभव जमेला घेऊन मी प्रपंचात पैसा मिळवला, भले पैका मिळवला, भल्या बुऱ्या कोणत्याही मार्गाने पैसा मिळवला, पण समाधान नाही मला मिळालं कधी. आपण असं पहा की ज्या ज्या गोष्टी तुम्ही केल्या त्या गोष्टी करता त्या नाहीतच नाहीत. खास दुसरं काहीतरी मिळवायचं आहे, पण दुसरं काय मिळवायचं आहे मात्र आम्हाला माहिती नाही खरं. आणि आपल्या संतांनी जर शोध केला असेल, डॉक्टरचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे काय असेल तर रोगाचं निदान करणारा डॉक्टर नेहमी चांगला म्हणतात. औषध देणारा डॉक्टर चांगला असं नाही कधी म्हणत बरं का. रोगाचं निदान सांगून ठेवतात. तुम्हाला सर्व लोकांना ठाऊक आहे, मुंबईला लोक येतात ते निदान काढण्यासाठी येतात. औषध साधाच डॉक्टर देतो. हे जर निदान कोणी काढलं असेल ना तर आपल्या सत्पुरुषांनी खरोखर काढलं आहे. हां, सत्पुरुषांचे अत्यंत उपकार जर असतील, रोगाचं निदान शोधून काढलं. आणि रोगाचं निदान जर कोणतं असेल तर ज्याला समाधान नाही त्याला हवेपणाचा रोग लागला. हवे नकोपणा जिथे आहे तिथे समाधान नाही खास. आणि हे आपण नाहीसं करणं खरं जरूर आहे बरं बाळ. आपल्या भजन पूजनाचा हेतू कोणता असेल? तुम्ही रविवारी सगळे जमता, मला अत्यानंद आहे बरं का. सगळे एके ठिकाणी पाहिल्यानंतर मला सगळ्या ठिकाणी भगवत रूपच मला दिसतंय, यात शंकाच नाही. एकच जसं पाहावं तसं एकच विचाराचे लोक एके ठिकाणी आले की तिथं भगवंत असल्याशिवाय कधी राहायचं नाही. हे करता तुम्ही खरं, पण थोडं समजून करावं एवढं माझं म्हणणं आहे. ते समजा कोणतं? यात माझं खरं कल्याण किती आहे? मला ती तळमळ अशी लागू द्या, यानं माझा भगवंत मला भेटेल का? यात त्याची कृपा माझी होईल का? भगवंतासाठी इथे यायची मी धडपड करतोय, त्या भगवंताची मला खरंच गरज असेल तर ती समाधानाकरता आहे. आज भगवंत हवा असे लोक थोडे आहेत. ज्यांना हवा आहे तो भगवंताकरताच हवा आहे असं नव्हे, तर प्रपंचाकरता हवा. आणि भगवंताकरता भगवंत हवा असे म्हणणारे किती सापडतील? ज्याला भगवंताकरता भगवंत हवा त्यालाच समाधान खास मिळेल म्हणून मी सांगतो. आणि हे कसं आहे, त्या कशालाच याची अट नाही बरं का. त्याला वयाची मर्यादा नाही, विद्येची नाही, बुद्धीची नाही, पैक्याची नाही, कशाची नाही, तळमळीची मर्यादा आहे. मला भगवंत हवा असं मात्र वाटू द्या. आणि ही भूक लागायला लागणं यासाठीच खरी धडपड आहे खरी.
डॉक्टरकडे गेल्यानंतर सांगतो काय करावं. मला भूक लागत नाही, भूक लागायला काहीतरी औषध द्या. तो भूक लागण्यासाठी औषध करतो. तर भगवंत हवा याची भूक लागण्याकरता आपण औषध घेणं जरूर आहे. आणि माझी खात्री आहे, मी तुम्हाला सांगतो बरं का, ही भूक लागण्याकरता जर औषध असेल तर स्मरण हे भूक लागण्याकरता उत्तम औषध आहे. खरं हे स्मरणच असं आम्हाला गुण देईल. कोणत्याही संगतीनं प्रेम लागतं आपण पाहतो ना, जन्मापासनं आल्यापासनं काय माझ्या देहाची संगत मला लाभली आहे. खरोखर तो माझा देह म्हणतो, पण मीपणाने वावरतो, इतकी ती संगत लागली आहे. माझेपणाची संगत, मीपणाला लागणं, याशिवाय दुसरी आणखी संगत कोणती असेल. ही संगत आपण राखण्याचा अभ्यास करा. आणि ही संगत राखण्याकरता उत्तम मार्ग असेल तर भगवंताचं स्मरण आहे. मी सांगतो भगवंताचं स्मरण हे एकच असं उपयोगी पडेल ज्यानं भगवंत हवा अशी भूक मला निर्माण होईल. त्याने भूक निर्माण झाल्यानंतर ती वाढत जाईल आणि भगवंताची प्राप्ती त्यात आहे. आणि प्राप्तीचं खरं फळ असेल तर पैसा अडका वैभव नव्हे नव्हे नव्हे. त्याचं फळ जर असेल तर समाधान हे त्याचं फळ आहे. मी सांगतो बरं बाळ, तुम्हाला मी सांगतो, आपली परिस्थिती अमकी झाली म्हणजे भगवंत मिळतो असं कधी म्हणू नका. लुळे पांगळे भले बुरे कसेही कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, जगातला कोणताही मनुष्य म्हणून जन्माला जो आला तो भगवंताच्या प्राप्तीला योग्य म्हणूनच ठरला गेला. आणि ते आपण सांभाळून राहणं खरं जरूर आहे बरं बाळ. तेव्हा तुम्ही यासाठी उत्सव करू नका. याला पैशा अडक्याची गरज नाही, याला तळमळीची गरज आहे. आणि तळमळ निर्माण करण्याकरता सुरुवात करायची असेल तर 2 गोष्टी अत्यंत आवश्यक करा. तळमळीला जर असेल तर लागतं काय, डॉक्टरकडे गेल्यावर तुम्ही आता अजीर्ण झाला आहे, तुम्हाला भूक लागत नाही, तर भूक लागल्याशिवाय खाऊ नका खरं. पण भूक लागण्याकरता मी औषध देतो ते तुम्ही घ्या. तेव्हा ह्यासाठी आपण 2 गोष्टी आपण मनापासून करा. 1, भगवंताकरताच पाहिजे ही भावना ठेवा आणि ती भगवंताची प्राप्ती होण्याकरता. 2, भगवंताचं गोड नाम तुम्ही घ्या. नामासारखं कल्याणाचं खरोखर कोणतं नाही बरं का. आपल्याकडे इतके सत्पुरुष होऊन गेले, या नामाचं महात्म्य त्यांनी इतकं सांगितलंय की एखाद्याला रामाचं वर्णन करता येईल पण त्याच्या नामाचं वर्णन नाही करता येणार. तुम्हाला ठाऊक आहे ना, रामाला सुद्धा मारुतीरायांनी सांगितलं, तुझ्या नामाचा महिमा तुलाही माहीत नाही, इतका नामाचा महिमा रामाला मारुतीने सांगितला. इतकं त्या नामाचं महत्त्व आहे. नामाचं महात्म्य तुम्हाला मी खरं हे सांगता येणं मला खरोखर शक्य नाही. ते नामाचं महात्म्य आपला अनुभव घेऊन पाहणं हे आता जरूर आहे खरं. तेव्हा मी आपल्याला खरं सांगतो, तो परमात्मा आपलासा करून घ्यायला आमच्याजवळ साधन किती असणार, आमचा जीव तो किती, आमच्या बाकीच्या गोष्टी किती, आम्ही किती अशी खटपट करू ज्याने भगवंत आपलासा होईल. याला दुसरा कोणता मार्ग नसून भगवंताला शरणागती हा एकच उपाय खरा. आपल्यासारख्याला इतकी तपश्चर्या आपण कुठून करणार, आपलं कुठे भागेल. आमची बुद्धी आज आहे, उद्या काय मिळेल की नाही कुणास ठाऊक. आज आमच्या आशा वृत्तीमध्ये आम्ही आमच्या घाणेरड्या अवस्थेमध्ये भगवंताला आपलासा करून घ्यायला उत्तम दुसरा मार्ग असेल तर शरणागती आहे. भगवंता, आता तुझ्या वाचून मला मात्र नाही कोणी. परमात्मा खात्रीने उभा राहील, माझी खात्री आहे बरं बाळ. ज्यावेळी गजेंद्राने हाक मारली त्या मगरीने धरल्यानंतर काय तळमळ असेल. तुझ्या वाचून माझं कोणी नाही, तुझ्या वाचून कोणी नाही म्हटलं की भगवंत मागे उभा राहिला. तुम्हाला द्रौपदीची गोष्ट माहिती असेल. ज्या वेळेला भीष्माचार्यांनी अशी प्रतिज्ञा केली, उद्या मी सगळे पांडव पृथ्वीहीन करीन किंवा मी देहत्याग करीन, सांगितलं ना. इतकी त्यांची प्रतिज्ञा कौरवांजवळ केल्यानंतर पांडवांना दखल घेणं अतिशय भाग पडलं. आता भीष्मांची प्रतिज्ञा खोटी होणं शक्यच नाही कधी. सगळ्यांना मोठी काळजी पडली, कसं करावं. बाकीचे लोक कृष्णाकडे गेले व सांगितले, कृष्णा असं असं झालं. तो म्हणे, बाकीच्या कोणाचीही प्रतिज्ञा असली तरी खोटी पाडली असती, भीष्माची करणं माझ्या हातात नाही म्हणाला. खरोखर भीष्माची प्रतिज्ञा आपण अजूनही ऐकतो बरं का. हे ऐकल्यानंतर कसा परमात्मा दयाळू आहे ही भावना आमच्याजवळ राहू द्या. म्हणून मी आपल्याला सांगतो हे केल्यानंतर तेव्हा मग द्रौपदी गेली आणि तिने सांगितलं, भगवंत आता तुझ्या वाचून मला कोणी नाही. आता आमचा जीव प्राण राखायचा असेल तर तू राखला तरच होईल, आता कोणी नाही. मी तुला शरण आले म्हणून तिने सांगितलं, आता तुला काय करायचं असेल ते कर.
माझं सौभाग्य तुझ्या हाती आहे. तू काय करशील ते कर. आता तुला मी शरण आले म्हणून सांगितलं. परमात्मा खरं दयाळू. जी गोष्ट पुराणात होते ती गोष्ट आजही खरी असल्याशिवाय राहत नाही बरं का. आपण थोडं त्या भावनेनं पाहूया. असं झाल्यानंतर भगवंतांनी त्यांना उपाय सांगितला. भगवंतांनी सांगितलं, तू एकच काम कर. तू भीष्माच्या राहोटीमध्ये जा. भीष्माकडे जाताना दोघांना सवलत होती असं म्हणतात. एक संन्याशाला आणि सौभाग्यवती बाईला परवानगी होती. तेव्हा तू जाताना त्यांच्या दर्शनाला जा आणि एकच काम कर. दर्शन घेताना परमात्म्याची युक्ती कोणाला साधणार नाही. तेव्हा बांगड्यांचा आवाज तेवढा कर. म्हणजे त्यांच्या पाया पडताना बांगड्यांचा आवाज कर आणि त्यांच्या पायावर डोकं ठेव. भीष्माचार्य निजले होते. ती गेल्यानंतर ती नमस्कार करून बांगड्यांचा आवाज झाल्याबरोबर त्यांनी अष्टपुत्रा सौभाग्यवती म्हटलं. ते म्हटल्यानंतर हे झाल्यानंतर त्यांनी सांगितलं, आजची आपली परिस्थिती कोणती खरी मानावी? हा आशीर्वाद खरा मानू की काल जी प्रतिज्ञा केली ती खरी मानू? मी कोणती खरी मानू? त्यांनी सांगितलं, आज सांगितलं ते खरं झालं पाहिजे खास. पण याला कोणीतरी तुला गुरु भेटला असला पाहिजे. तो कोण आहे मला सांग. म्हणून त्याने सांगितलं. तिने सांगितलं, मला कोणी नाही, मी आली आहे. मग एकटी रात्रीची कशी आलीस? तो बरोबर गडी घेऊन आले म्हणाली. काय परमात्म्याचं प्रेम आहे. आपल्याला कल्पना येणार नाही. थोडं तुम्ही याच्यामध्ये जाऊन तुम्ही पहा. तुम्हाला त्याचा अनुभव आल्याशिवाय कधी राहायचा नाही बरं बाळ. ते झाल्यानंतर तिने सांगितलं, मी गडी आणला आहे. त्यांना भीष्माचार्यांना वाटलं, हा गडी असा तसा नसेल, तो कुठे आहे म्हणाले. त्यांच्या देवडीच्या बाहेर एका झाडाखाली परमात्मा पायातली पादत्राणे घेऊन आपल्या हृदयाशी धरून बसले होते. हे जेव्हा त्यांनी पाहिलं, हे घेऊन बसलेले आणि ते तिथे आले आणि डोक्यावरचं पांघरूण काढून टाकलं आणि त्यांना असं दिसलं, द्रौपदीची पादत्राणं भगवंताने आपल्या हृदयाशी धरून ठेवली आहेत. मला सांगा, या पुराणातल्या गोष्टी तुम्ही खोट्या मानू नका. आपली तशी तयारी नाही म्हणून आपण असं म्हणतो आहोत. आज अनुभव आल्याशिवाय कधी राहणार नाही. ती भावना निर्माण करण्याकरता त्याला बाकी कशाची गरज नाही. 2 गोष्टींची अत्यंत आवश्यकता आहे. पहिली अगदी गोष्ट असेल, अत्यंत नीतीचं आचरण ठेवा. नीतीचं महत्त्व कशात असेल तर विषयाची आसक्ती कमी करण्यामध्ये नीतीचा अत्यंत उपयोग आहे. आज आम्हाला आसक्तीमुळे आम्ही त्याचे गुलाम बनलो आहोत. त्याचं मालक बनणं आज जरूर आहे खरं. जोपर्यंत मी विकारांचा मालक नाही तोपर्यंत भगवंताचं दास्यत्व करता येणार नाही आम्हाला. मी भगवंताचा दास व्हायला माझा मी स्वतंत्र असला पाहिजे ना. मी आज विषयांचा दास बनलो आहे. तेव्हा मी मालक बनायचं असेल तर भगवंताचं दास्यत्व करणं भाग आहे खरं. भगवंताचं दास्यत्व करून विषयाचे मालक बना. तेव्हा तिथे त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी काय केलं असेल? त्याला पाहिल्यानंतर त्यांनी त्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, तू त्यांच्या मागे असताना त्यांना कोण मारेल? तेव्हा त्यांनी आपलं हे कल्याण करून घेतलं. पण पांडव वाचले. आपण पाहतो ना, काय भावना असेल. ही मागली पुराणातली गोष्ट सोडून द्या. मी सांगण्याचा माझा हेतू असा, ही तळमळ निर्माण होऊ द्या की भगवंत सगळं करतोय की नाही पहा. ही तळमळ निर्माण व्हायला खरोखर भगवंताच्या नामाची अत्यंत गरज आहे. मी सांगतो शरणागतीसारखा उपाय नाही. आणि शरणागत व्हायला नामासारखं साधन खास नाही. मी सांगतो खरं ना, नामासारखं साधन का नाही म्हणतो? शरणागती याचा अर्थ कोणता? मी उपाधिरहित बनणं हे शरणागतीचं चिन्ह आहे. आता माझं कोणी नाही. माझेपणाची जी उपाधी आहे ती नाहीशी करणं असेल तर माझं कोणी नाही असं वाटणं ही खरी आहे. आणि त्याला साधन तसंच पाहिजे की इतर उपाधिरहित साधन नामाशिवाय दुसरं कोणतंच असू शकत नाही. म्हणून ते नामाचं साधन तुम्ही करा. भगवंताची तळमळ लागायला, परमात्मा तुझ्याकरता तू मला पाहिजेस, तू मला हवास असं मागा. माझी खात्री अशी, राम दिल्याशिवाय राहणार नाही. ही पुराणातली गोष्ट राहू द्या, पण अगदी नुकती घडलेली गोष्ट सांगतो बरं बाळा. अगदी प्रत्यक्ष घडलेली आहे. ज्यांनी घडली त्यांनी मला सांगितली, ती तुम्हाला सांगतोय आपलं. तुम्ही ऐकलं असेल सुद्धा पुष्कळदा. आणि पुष्कळ काय झालं आहे, हे छापखाने झाल्यामुळे सगळ्या गोष्टी सांगूनच गेल्या आहेत. त्याला आता उपाय नव्हे. पण सांगण्यामध्ये आणि छापण्यामध्ये थोडा फरक आहे मात्र. तेव्हा काय झालं आहे, आमच्या त्या बाजूला दर गुरुवारी बाजार भरतो. गुरुवारी बाजार भरतो त्यावेळेला बाकीचे खेड्यापाड्यातले लोक तिथे बाजाराला येतात. दिवाळीचा बाजार होता.
एक नवरा बायको, चांगली परिस्थिती साधारण बरी असलेली, अंगावर थोडे दागदागिने असलेली अशी नवरा बायको दिवाळीचं हे घेण्यासाठी म्हणून आले, बाजार करण्यासाठी आले. त्यांनी बाजार केला आणि घरी जायला निघाले. घरी जायला निघाल्यानंतर थोडंसं आभाळ आल्यासारखं वाटलं त्यांना. बायको म्हणाली, आभाळ आलंय, कुणास ठाऊक मध्येच पाऊस बिऊस पडला तर आपल्याला त्रास होईल, तेव्हा आपण इथे कोणाकडे ओसरीवर निजूया. आणि झुंजूमुंजू झालं, पहाट झाली की आपण पुढे जाऊ, असं त्यांचं बोलणं चाललं होतं. तिचा नवरा काय म्हणाला, आपल्या घरी जाऊन पडू, कुठे लोकांच्या घरी जाऊन पडा, असं दोघांचं चाललं होतं. इतक्यात 3-4 माणसं हे सगळं त्यांचं बोलणं ऐकत होती. बोलणं ऐकताना तो सहज म्हणाला, तुम्हाला कुठे जायचं आहे बाळ? तो म्हणाला, अमक्या गावी जायचं आहे मला. अरे मग तुम्ही का घाबरता? आम्ही 4-5 जण माणसं आहोत, तुम्ही घाबरू नका. तुमच्या घरी आम्ही तुम्हाला पोचवतो आणि नंतर आम्ही आमच्या गावाला जाऊ. त्या बाईला काही ठीक वाटेना. त्यात दुसरी बाई कोणीच नव्हती, एकटीच बाई होती. तिला काही ठीक वाटेना. तेव्हा तिने सांगितलं, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, पण आमच्याने नाही बुवा होत, आम्ही आपले सकाळीच जाऊ. बाई म्हणाले, तुम्ही असं का म्हणता? रामाची साक्ष मी तुम्हाला सांगतो, तुम्ही खरंच चला, तुम्हाला घरी पोहोचवून मग आम्ही जाऊ. खरंच. रामाची साक्ष म्हटल्यानंतर काय शुद्ध अंतकरण असेल त्या बाईचं मला सांगा. आता रामाची साक्ष शपथ घातल्यानंतर कोण विचारतोय हल्ली जगात? आणि हल्ली शपथ घालतात म्हणजे गंमत अशी, आठवण म्हणून सांगतो, मुंबईला परवा एक जण गृहस्थ आले. त्याला कुणीतरी गाठलं म्हणतात आणि त्यांनी त्याला रामाची शपथ घातली. तुझ्याजवळ जे काय असेल ते मला दे म्हणून शपथ घातली. त्या चोरांनी त्याला शपथ घातली. आता मला सांगा, ती रामाची शपथ चोराची कितपत खरी असेल? अशी स्थिती हल्ली जिथे आहे तिथे त्या बाईला त्यांनी सांगितलं, काळजी करू नका, राम साक्ष आम्ही तुम्हाला घरी नेऊन पोचवतो, असं म्हणाले. मग म्हणाली, तुम्ही जर रामाची साक्ष म्हणत असाल तर मी येते, म्हणून ते निघाले. जायच्या अगोदर 1 मैल आधी एक दरी होती. त्या दरीमध्ये त्या नवऱ्याला त्यांनी बांधून ठेवलं आणि बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. जो माल होता पूर्ण काढून घेतला आणि एका माणसाने पदराला तिच्या हात लावला. ती बाई खरोखर ओरडली बरं का, अगदी अंतःकरणापासून ओरडून सांगितलं की भगवंता, त्या लोकांच्या शब्दावर मी नाही आले कधी, त्यांच्या शब्दावर मी आले नाही, तुझी साक्ष त्यांनी घातली म्हणून मी आले. आता माझं रक्षण करणं तुझ्या हाती आहे, का वाटेल ते कर. खरंच अति तळमळीनं ओरडली. ही तळमळ निर्माण होणं खरं जरूर आहे, मी सांगतो हां. भगवंत एका नामाने प्रसन्न होईल माझी खात्री आहे, पण ती तळमळ निर्माण करण्याकरता बाकीची नावं घ्यावी लागतात. तेव्हा तिने हाक मारल्यानंतर वर 2 शिपाई होते. बोला फुलाला गाठ असं काही का असे ना, ते 2 शिपाई धावत धावत खाली आले. आरडाओरडा झाल्यावर त्यांनी काही वायबार केले म्हणतात. ते बाकी लोक सगळे पळून गेले, सामान सगळं टाकून दिलं आणि ते लोक पळून गेले. ते आल्यानंतर त्यांनी विचारलं, बाई काय झालं? असं झालं बुवा, त्या लोकांनी आम्हाला लुबाडलं, त्यांनी बांधून ठेवलं, आमचे दागिने काढून घेतले, सगळं केलंय, घाबरू नका म्हणाले. त्यांनी सगळं सोडलं, त्याला मोकळा केला, सगळं काय पडलेलं असेल ते गोळा केलं आणि म्हणाला, तुम्हाला कोणत्या गावाला जायचंय? तिने सांगितलं, आमचं गाव हे इथे 1 मैलावर आहे. मग चला म्हणाले, आम्हाला पुढं गस्त घालायला जायचंच आहे, तुम्हाला पोचवून आम्ही जाऊ. त्या लोकांनी त्यांना घेतलं, तिकडे घेऊन गेले, आपल्या घरी गेले. ती बाई म्हणाली, तुम्ही आम्हाला सोडवलं तेव्हा तुम्ही काहीतरी गोळ पाणी तरी घेऊन जा, काहीतरी इतकं लांब आलात. तेव्हा ते काय म्हणाले, आम्हाला अजून गस्त पुष्कळ घालायची आहे, अलीकडे इकडे चोऱ्यामाऱ्या होतात म्हणून सरकारने इकडे गस्तीसाठी शिपाई ठेवले आहेत, तेव्हा आम्हाला आणखी पुष्कळ ठिकाणी जायचे, तेव्हा तुम्ही हे करू नका. नाही जरा थांबा म्हणून ती घरात गेली आणि बाहेर येऊन पाहते तर त्यांचा काहीच पत्ता नव्हता कधी. ही अगदी अलीकडची झालेली गोष्ट आहे बरं का. कितीतरी गोष्टी अशा सापडतील, पण या गोष्टी कशा? आपल्याला अनुभव नाही म्हणून खोट्या म्हणण्यात काय फायदा आहे मला सांगा. तेव्हा माझा म्हणण्याचा हेतू असा की भगवंताशिवाय समाधान मिळणं शक्य नाही. समाधानाशिवाय प्रपंच केल्याचं सुख मिळणार नाही आणि प्रपंच केल्याचं खात्रीलायकपणाने कोणतं गमक असेल. मी समाधान ठेवून चालतो असं म्हणणारा तो जगात धन्य आहे खरा. आणि ही धन्यता यायला भगवंताची अत्यंत आवश्यकता आहे. भगवंता वाचून हे मिळणंच शक्य नाही आणि भगवंताच्या प्राप्तीकरता कष्ट नको,
मेहनत नको, पैसा नको, अडका नको, बुद्धी नको, विद्या नको. त्याला एकच पाहिजे, शरणागती पाहिजे खास. त्या शरणागतीवर भगवंत आपलासं करून घेईल. ती शरणागती तुम्ही शिक्का तेवढी. आणि शरणागतीला एकच उपाय, मी खरंच म्हणतो. करते पण आमचं खरं किती आहे मला सांगा. आपल्याला खात्रीने सांगता येईल का की मी अमकं केलं की अमकं फळ मला मिळालंच पाहिजे. किती आमचं करते पण खोटं आहे मला सांगा. अकर्तेपणानं रामाच्या इच्छेने आहे म्हणून चाललं आहे ही गोष्ट खरी आहे. आमची गोष्ट जाऊ द्या. चांगले चांगले डॉक्टरसुद्धा आम्ही औषध देतो खरं, पण काही बिघडलं नाही तर बरं होईल म्हणतो. म्हणजे काय होईल हे खात्रीनं सांगता येत नाही कोणालाच कधी. ऑपरेशन करताना सही कशाला करून घेतात मग? खात्री नाही म्हणूनच. माझं म्हणणं काय, इतकं जर असेल तर मी करता म्हणण्यात शोभा कोणती राहिली मला सांगा. मी करता म्हणण्यात शोभा जर नसेल तर राम करता ही भावना ठेवून आपण प्रपंच करूया. माझा प्रपंच भगवंता तुझ्या हाती आहे. तुझं स्मरण करून मी माझा प्रपंच करीन. याच्यामध्ये सगळं आहे बरं बाळ. मला तेच सांगावं लागतंय खरं, पण ती एकच गोष्ट अशी आहे म्हणून सगळ्या ठिकाणी तेच सांगावं लागतंय. आणि ते सांगायचं कोणतं असेल तर भगवंताने अर्जुनाला जे सांगितलं तेच आम्ही करूया. भगवंताने अर्जुनाला सांगितलं तू कर्तव्य कर आणि कर्तव्यात माझं स्मरण राख हे सांगितलं. कोणी घोर सोडू नये, कोणी बाहेर जाऊ नये, कोणी काही करू नये. कोणाची परिस्थिती बरी नसेल तर सुधारण्याचा प्रयत्न आटोकाट करावा. पण फळ देणारा भगवंत आहे ही भावना ठेवून समाधान टिकवावं मात्र. त्या भगवंताला जसं शेताला जमीन चांगली असते म्हणजे पीक चांगलं येतं, तसं भगवंताच्या नामाचं प्रेम यायचं असेल तर ते शेत चांगले पाहिजे, अंतःकरण शुद्ध पाहिजे. अंतःकरण द्वेषाने, मत्सराने, अभिमानाने हे खरोखर असता कामा नये कधी. कोणाचा द्वेष कधी करू नका. तुम्ही एवढं माझं ऐका, तुमचं कल्याण होतं की नाही पहा बरं बाळ. आपल्या प्रपंचात तुम्ही एवढं करून पाहाल ना. निस्वार्थीपणे एकमेकांवर प्रेम करायला तुम्ही शिका. आणि घरापासून सुरुवात करूया. निस्वार्थ बुद्धीने प्रेम करायचं. आपला मुलगा मला सुख देतो म्हणून मी प्रेम करायचं नाही, तर माझं कर्तव्य म्हणून मी त्याच्यावर प्रेम करीन. मी एवढं सांगेन, अत्यंत निस्वार्थीपणानं प्रपंचात प्रेम करणं हाच परमार्थ आहे खरा. खरं निस्वार्थीपणानं प्रेम करायला तुम्ही शिका. आणि निस्वार्थीपणानं प्रेम करायचं असेल तर रामदाता ही भावना ठेवून वागा. मी सांगतो खरं ना. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.